श्री स्वामी समर्थ. माघ महिन्यामधील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला आपण जो उत्सव साजरा करतो त्यालाच आपण महाशिवरात्र असं म्हणतो. वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीपेक्षा महाशिवरात्रीला शिवशक्ती ही जास्त प्रमाणामध्ये म्हणजेच अधिक पटीने पृथ्वी तलावरती आकृष्ट झालेली असते. त्यामुळं सर्वच भाविक भक्त हे महाशिवरात्रीची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या वर्षी 15 डिसेंबरला आपल्याला ही महाशिवरात्र साजरी करायची आहे. महाशिवरात्र यासाठी साजरी केली जाते की त्या दिवशी माता पार्वती आणि महादेवांचा विवाह झाला होता. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला मोठा उत्साह असतो. शिवभक्तांसाठी हा दिवस अतिशय खास असतो. या दिवशी भोलेनाथाची पूजा करून शिवलिंगावरती जलाभिषेक करणं हे खूप शुभ मानलं जातं. या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार अपार संपत्ती, आनंद, समृद्धी आणि यशासाठी काही उपाय देखील केले जातात. महाशिवरात्रीला शिवलिंगावरून घेतलेल्या काही खास गोष्टी आपल्याला एका रात्रीमध्ये आपलं भाग्य बदलू शकतात, असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच वस्तूंविषयी जाणून घेऊया. आणि महाशिवरात्रीला धनप्राप्तीसाठी आपल्याला आणखीन काही उपाय करता येतील का, यासोबतच काय गोष्टी टाळायच्या आहेत, अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळं आपला हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. महाशिवरात्रीचा हा सण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा करण्यात येतो. या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असल्यानं ही रात्र महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. कारण या दिवशी केलेली पूजा ही विशेष फलदायी असते. त्यासाठी आपण शिवलिंगावरती दूध, पाणी, बेलपत्र, धतुरा, भांग, अक्षता, उसाचा रस इत्यादी अर्पण करून वेगवेगळ्या प्रकारे जलाभिषेक आणि रुद्राभिषेक देखील करत असतो. त्यामुळं महाशिवरात्रीला आपण जे काही इच्छित फलप्राप्तीसाठी ही महाशिवरात्रचा उपवास करतो ते आपल्याला निश्चितच फल देऊन जातं. मैत्रिणींनो, शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्यानं सर्व पापे नष्ट होतात आणि व्यक्तीला मोक्ष मिळतो असा समज आहे. या दिवशी केलेले उपाय जलद परिणाम देतात आणि व्यक्तीचं भाग्य उजळवतात. तुम्हाला जर धन, समृद्धी आणि यश हवं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी जर एखाद्या भक्तानं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला अर्पण केलेलं बेलपत्र उचललं आणि स्वतःकडे जर त्याला ठेवलं तर त्याला अपार संपत्ती, व्यवसायामध्ये यश आणि कौटुंबिक आनंद प्राप्त होतो. पूजास्थळी, तिजोरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला हे बेलपत्र ठेवायचं आहे. ही गोष्ट करत असताना आपल्याला याची वाच्यता कुठेही करायची नाही. असं केल्यानं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि तुमच्या धनवृद्धीसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. बेलपत्र म्हणजे भगवान महादेव यांना अत्यंत प्रिय असलेली वस्तू आणि ते शिवलिंगावरती अर्पण करण्याचं देखील महत्त्व खूप विशेष आहे. शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की जर एखाद्या भक्तानं महाशिवरात्रीच्या दिवशी खऱ्या मनानं शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलं आणि पूजा संपल्यानंतर ते बेलपत्र उचलून आपल्याकडे ठेवलं तर त्याची आर्थिक स्थिती ही नक्की सुधारते. तुमच्या तिजोरीत, पर्समध्ये पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे बेलपत्र ठेवणं शुभ मानलं जातं. यानं संपत्ती वाढते आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येपासून मुक्तता मिळते. यासोबतच आणखीन बरेच उपाय आहेत जे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला फलप्राप्ती करून देऊ शकतात. आपल्याला शिवलिंगावरती महाशिवरात्रीच्या दिवशी पाणी, दूध, गंगाजल आणि मध अर्पण करायचं आहे. असं केल्यानं सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यास देखील मदत होते. या दिवशी आपण रुद्राक्ष धारण करणं हे देखील खूप शुभ मानलं जातं. यामुळं व्यक्तीला मानसिक शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते. यासोबतच तुम्ही शिवलिंगावरती तांदूळ आणि काळे तीळ अर्पण करा. असं केल्यानं उपाय कुंडलीमधील ग्रहदोष शांत करण्याचा होतो आणि यशाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा होतो. महाशिवरात्रीला रात्री शिवमंदिरामध्ये दिवा लावण्याला देखील विशेष महत्त्व आहे. यामुळे संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते. शिवपुराणानुसार कुबेरानं त्याच्या मागील जन्मात रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला होता, ज्यामुळे तो त्याच्या पुढच्या जन्मात देवांचा खजिनदार बनला. महाशिवरात्रीला शिवलिंगाजवळ दिवा लावल्यानं व्यक्तीला धन आणि समृद्धी मिळतं असं मानलं जातं. महाशिवरात्रीला घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना केल्यानं देखील पैशाची कमतरता दूर होत असते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते. यासाठी एक लहान पारद शिवलिंग खरेदी करा आणि ते घरामधील मंदिरामध्ये स्थापित करा. महाशिवरात्रीपासून त्याची पूजा सुरू करा. या उपायानं घरामध्ये आर्थिक समृद्धी येते आणि गरिबी दूर होते.
पारद शिवलिंग कशा पद्धतीनं ओळखायचं आणि ते कशा प्रकारची त्याची रचना असते याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अगोदरच अपलोड झालेला आहे. तुम्ही त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या या चॅनेलवरून पाहून घ्या. यासोबतच आपल्याला जर इच्छा असेल तर आपण स्फटिक शिवलिंगाची देखील पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतो. पाणी, दूध, दही, तूप, मध आणि साखरेनं त्याला अंघोळ घाला आणि यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायानं अनावश्यक खर्चांवरती नियंत्रण येतं आणि पैसा वाचवला जातो. यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालीसा पठण केल्यानं देखील विशेष लाभ होतात. हनुमानजींना भगवान शिवाचा अवतार मानलं जातं. या दिवशी हनुमान चालीसा वाचल्यानं शिव आणि हनुमानजी दोघेही प्रसन्न होतात आणि यामुळं भक्तांच्या समस्या दूर होतात. जीवनामधील अडचणी कमी होऊ लागतात. महाशिवरात्रीच्या दिवशी विवाहित महिलांना दान केल्यानं वैवाहिक जीवनामध्ये सुख आणि शांती मिळते. लाल साडी, लाल बांगड्या, कुंकू इत्यादी लाल रंगाच्या वस्तू तुम्ही विवाहिक जीवनामध्ये गोडवा आणत असल्याने या विवाहित स्त्रीला दान करा. सुहाग साहित्य दान केल्यानं देखील पती पत्नीमधील प्रेम वाढतं आणि घरामधील सकारात्मक ऊर्जा ही वाहत राहते. यासोबतच महाशिवरात्रीला बिल्बवृक्षाखाली तुम्ही खीर आणि तूप दान केल्यानं देवी लक्ष्मीची विशेष कृपा होते. यामुळं आपल्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते आणि कामामध्ये यश मिळते. या उपायांचा जर तुम्ही अवलंब केला तर तुमच्या जीवनामध्ये सर्व सुखसोयी ह्या टिकून राहण्यास मदत होत असते. महाशिवरात्रीला आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे तर आत्तापर्यंत पाहिलं. मात्र ह्यानंतर आपल्याला या दिवशी काही कामे ही करायचीच नसतात किंवा ती टाळायचीच असतात. तर ती कोणती हे देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. चला तर मग व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काय टाळायचं आहे ते पाहणार सांगते. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला मांसाहारी पदार्थांचं सेवन अजिबातही करायचं नाही. खोटेपणा, कपट आणि राग यांना आपल्याला टाळायचं आहे. शिवलिंगावरती तुळशीची पानं ही अजिबातही अर्पण करू नका, कारण ती भगवान महादेवाला मान्य नाहीत. कोणाशीही गैरवर्तन करू नका आणि अहंकारापासून दूर राहा. या दिवशी केस किंवा नख कापणं हे खूप अशुभ मानलं जातं. महाशिवरात्रीचा दिवस हा शिवभक्तांसाठी खूप शुभ आणि फलदायी असतो. जर या दिवशी भगवान शिव यांची भक्ती आणि श्रद्धेने जर तुम्ही पूजा केली आणि शिवलिंगाला अर्पण केलेले बेलपत्र जर सोबत ठेवले तर ते व्यक्तीचं भाग्य उजळवू शकतं. यासोबतच या दिवशी इतर उपाय करून तुमची जीवनामध्ये तुम्ही सुखसमृद्धी आणि संपत्ती, यश हे मिळवू शकता. त्यामुळं आज आपल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या उपायांचा नक्की तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी वापर करून पहा आणि महाशिवरात्रीला नक्कीच आपल्या शिवांची पूजा करा. आपल्या व्हिडिओमधील दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाकी शिवभक्तांपर्यंत आपल्या व्हिडिओला नक्की पोहोचवा. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.